1 डिसेंबर 2024. हां, माहिती आहे 2025 चालू झालं आहे. तर मी गेलो होतो महादेवी अकोले तेजूताईच्या लग्नासाठी, म्हणजेच विराजच्या दीदीच्या लग्नासाठी. तर 6 तारखेचं लग्न होतं आणि मी 4-5 दिवस आधीच गेलो होतो. पण 1 आणि 2 तारखेला जास्त शूट तर नाही करू शकलो. पण मी ठरवलं होतं लग्न आहे तर कॅप्चर करायचे फक्त कॅन्डिड इमोशन्स. लग्न काय आहे, एक इमोशन तर आहेच. सो हे गाईज, तर आता मी विराजच्या गावाला आलेलो आहे आणि किती वाजले आज? 1 वाजला आता. शेवंती म्हणजे काय राहतं रे? पुऱ्या बनवायच्या राहतात. पुऱ्या म्हाताऱ्या म्हणून पुऱ्या बनवता आणि पुऱ्याच बनवायच्या राहता फक्त. पण कसं गॅदरिंगचा प्रोग्राम राहतो, खूप साऱ्या बायका फक्त एक असतं सेरेमनी राहते, रिच्युअल राहते पुऱ्या बनवायची. अच्छा, सगळ्यांकडे माहीत जातो, सगळे आपण पण म्हणू. आपण म्हणू रॅप. गणपती देऊ ग सईबाई ग बाई, मी टकन किचा केला बाई केला ग केला बाई केला, मी टकन किचा केला बाई केला ग केला बाई केला. पहिला मान ग सईबाई ग बाई, मी तर शंकराला दिला बाई, दिला ग दिला बाई दिला, मी तर शंकराला दिला बाई, दिला ग दिला बाई दिला. माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई, गणराया तुम्ही यावा, तुम्ही यावा ग यावा, तुम्ही यावा. हॅलो हो, बाकी जायचं नका. सणाच्या पायरीवर पाय ठेवतो वाकून, सविताचं नाव घेतो एक लेकून. तर दुपारी सगळं आवरता 3:30 वाजले होते आणि दुसऱ्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता. दुपारी बांगड्या भरणार होते आणि संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता. Who
तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी नवरोबाला पाहण्या जीव आतुर का हो मेहंदी हाताला हो सगळ्यांचे फोटोज वगैरे काढून झाले आणि लगेच सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली. मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा हा, 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 हा. थोड्या वेळ नाचलो आणि पावसाने सुद्धा हजेरी लावून दिली. पावसामुळे जास्त नाचायला नाही भेटलं, पण त्यानंतर घरात जाऊन सगळ्यांनी मेहंदी काढायला सुरुवात केली. देवाच्या मंदिरातून देव आले भेटी घेऊन दीपकरावांचे नाव घेते हसनची सून. देव भेटीसाठी आमचा जोडा ठरला देव भेटीसाठी आमचा जोडा ठरला लाखात एक आमचा जोडा शोभला. जोडा शोभला. हे डिलीट करते पहिले. देव भेटीसाठी आमचा जोडा ठरला देव भेटीसाठी आमचा जोडा ठरला शीतलचा माझा जोडा लाखात एक शोभला. चावूल नलायला आलेला पटाको हलद वाटायला
सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग साजणाची स्वारी थांबली गदारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी सात जन्मासाठी बांधली ग दोरी आज मनमणी तन्मणी हरखला ग रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला गाठी बांधिला सावळ्याचा शेला गाठी बांधिला सावळ्याचा शेला रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला आनंदाचे धाळे आनंद गाणे आनंदाचे धाळे आनंद गाणे हां, मी व्लॉगच्या स्टार्टिंगलाच बोललो होतो इमोशन्स कॅप्चर करायला, पण काही इमोशन्स माझ्याकडून कॅप्चर नाही झालेत, कारण मी त्या इमोशन्स आणि त्या मोमेंटमध्ये हरवून गेलो होतो. समोर 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 स्माइल. At the end, everything's gonna be all right. And in my words, हिंदी फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है.